हल्ली सारखे नवीन NFO काही AMC कंपन्यांकडून येत आहेत किंवा बऱ्याचशा कंपन्या त्यांचे नवीन IPO पण आणतायत। बरेच जण मला येऊन विचारतात, सर तुम्ही IPO बद्दल किंवा NFO बद्दल आम्हाला कधीच माहिती देत नाही किंवा तुम्ही कधीच इन्व्हेस्ट करा म्हणून सांगत नाही किंवा आम्ही इन्व्हेस्ट करायचे का म्हणल्यावर तुम्ही नाही म्हणता। तर मी त्यांना म्हणलं की ऍक्च्युअल कंडिशन काय आहे की हे नवीन घोडे आहेत आणि या नवीन घोड्यांचा कुठलाच पास्ट परफॉर्मन्स आपल्याला माहित नसतो। मग जर पास्ट परफॉर्मन्स माहित नसेल तर त्या नवीन घोड्यांवर का पैसे लावावेत? बघा ना की आपण एखादा व्यवसाय करतोय किंवा एखादी वस्तू घेतोय तर आपण अगोदर मार्केटमध्ये त्याच्याबद्दलची चौकशी करून येतो की बाबा हा माणूस चांगला आहे ना व्यवहाराला, त्याला उधार मी पैसे देतोय किंवा त्याला उधार माल देतोय तर तो नक्की ते सगळं परफेक्ट करेल ना। म्हणजे एखादं दुकान चालू असेल तर ते दुकान किती वर्ष जुनं आहे, त्याचा जो माणूस आहे त्याची कंडिशन कशी आहे, आर्थिक त्याची नीतिमत्ता कशी आहे, हे सगळी माहिती घेतो। म्हणजेच काय, आपण पास्ट परफॉर्मन्स विचारल्याशिवाय बघितल्याशिवाय गुंतवणूक करत नाही त्याच्याकडे किंवा त्याच्याबरोबर व्यवसाय करत नाही। अहो एवढंच कशाला, कित्येक वेळा आपण लग्न करायचंय आपल्या मुलीचं किंवा मुलाचं तरी ती समोरची जी पार्टी आहे, जे समोरचा फॅमिली आहे त्या फॅमिलीची सगळी इत्यंभूत माहिती त्या गावच्या नातेवाईकांकडून आपण काढून घेतो। म्हणजेच काय, त्यांचा पास्ट परफॉर्मन्स बघतो की तो मार्केटमध्ये कसा वागतोय काय वागतोय हे सगळी गोष्टीचं माहिती घेतो आणि मगच आपण आपली मुलगी किंवा मुलगा यांचं लग्न त्या फॅमिली बरोबरच्या माणसांबरोबर लावून देतो। मग जर असं असेल तर मग आपण नवीन NFO म्हणजे ज्याची कुठलीच माहिती नाही किंवा नवीन IPO ज्याची फारशी बॅकग्राऊंड माहिती नाही त्याच्यामध्ये का पैसे गुंतवावेत असं मला नेहमी वाटतं। कारण दुसरं एक कारण हे आहे की जे स्टार्टअप बिझनेस चालू होत आहेत आता भारतामध्ये, MSME आणि स्टार्टअप्स हे खूप 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 वेगात वाढलेत। पण जर त्याचा डाटा बघितला तर 99% हे जे स्टार्टअप आहेत ते फेल जातात, 1%च फक्त परफॉर्म करतात। मग 99% रिस्क का घ्यायची? कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की जुने घोडे चांगले आहेत आणि त्यांची मागणी पण आहे आणि त्यांची अवेलेबिलिटी पण आहे, तर मग मी नवीन कशाला घेऊ? त्यामुळं मित्रांनो, मला असं वाटतं की पैसे इन्व्हेस्ट करणं हा जुगार नसून हा वाईजली प्लॅनली कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन केलेली गुंतवणूक आहे। त्यामुळं जुगार खेळायचा नसेल तर NFO आणि IPO पासून लांब राहिलेलं बरं असं मला तरी वाटतं। थँक्यू।